सध्या प्रत्येक घरात वाळवणाचे पदार्थ चालू आहे। काल मी तुम्हाला मिक्स डाळीचे वडे दाखवले, आज मी तुम्हाला फक्त मूग डाळीचे वडे दाखवणार आहे। ते सुद्धा खूप भारी लागतात आणि त्याची भाजी म्हणजे वा वा वा। नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मोठ्यांना नमस्कार आणि छोट्यांना खूप सारा आशीर्वाद। चला जास्त वेळ न लावता आपण रेसिपी सुरू करूया। या ठिकाणी आगल्या रात्री 2 किलो मूग डाळ स्वच्छ धुवून रात्रभर भिजत टाकलेली होती। मूग डाळ जास्तीत जास्त भिजली पाहिजे, त्यामुळे रात्रीच्याच टायमाला भिजत टाकायची, म्हणजे सकाळी आपलं काम सोपं होतं। सकाळी उठल्यानंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून डाळीतलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यातून आपण डाळ बारीक करून घेणार आहे। एकदम बारीक करायची आहे, जाडसर ठेवायची नाही। त्यानंतर सगळी डाळ बारीक करून झाली की यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मसाला। या ठिकाणी मी घेतला आहे लसूण, हिरवी मिरची, आलं चवीनुसार घ्यायचं आहे। त्यानंतर जिरे, ओवा, हिंग आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। या सर्व साहित्यापैकी आपण ओवा, जिरे, लसूण, आलं आणि हिरवी मिरची मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आणि या ठिकाणी तिखटपणा हा तुमच्या आवडीवर आहे। मूग डाळीचे वडे हे हिरव्या मिरचीचे छान लागतात। या ठिकाणी संपूर्ण डाळ मी दळून घेतलेली आहे। त्यामध्ये हिंग, हळद, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण मिक्सरमधून बारीक केलेली हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरे, ओवाची पेस्ट टाकायची आहे। आणि यामध्ये आता बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर शिवाय वड्यांना चवच येणार नाही। त्यानंतर हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। डाळीला सगळा मसाला लागला गेला पाहिजे, त्यामुळे चांगल्यापैकी हातानेच फेटून घ्यायचं आहे। मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि मी माझे कोन तयार केलेले आहे। कोनने आपण वडे तयार करणार आहोत। या पद्धतीने मी सगळे वडे तयार केले। निम्म्याचे कोनचे वडे म्हणजे छोटे छोटे वडे तयार केले आणि बाकीच्या पिठाचे झारून वडे केले। झारून वडे म्हणजे चाळणीने असे झारून करतात ते तर सगळ्यांनाच माहिती आहे। दोन्ही पद्धतीचे वडे केले, छानपैकी वाळवायचे आहे। या ठिकाणी मध्यभागी आहे ते मुगाचे वडे आणि दोन्ही बाजूने आहे ते मिक्स डाळीचे वडे, ज्याची रेसिपी मी तुम्हाला काल अगोदर दिलेली आहे। आता हे 2 दिवस चांगले कडक वाळून घ्यायचे आहे। संध्याकाळी बघू शकतात का चमच्याच्या साहाय्याने वडे किती सहजासहज निघत आहे। दोन्ही वडे खूप छान झालेले आहेत, तरीसुद्धा मी उद्या त्यांना परत ऊन दाखवणारच आहे। या ठिकाणी हे जे लाल दिसत आहे हे मिक्स डाळीचे वडे आहे आणि हे दुसरे जे पिवळे आहे ते फक्त मूग डाळीचे वडे आहे। दुसऱ्या दिवशी मी पुन्हा सगळे वडे उन्हामध्ये चांगल्यापैकी वाळून घेतले, कारण आपल्याला ते वर्षभर टिकवायचे आहे। तर हे आहे आपले झारून केलेले मूग डाळीचे वडे आणि दुसरीकडे आहे ते कोणनी तयार केलेले वडे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा। यापैकी मी तुम्हाला जे झारून केलेले वडे आहेत, जे शेवभाजीसारखे लागतात, तर त्याची रेसिपी यानंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया।